अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सकाळी उठल्यावर आपण देवघरात जातो, देवांना स्नान घालतो, पूजा करतो, अभिषेक करतो आणि मनापासून महाराजांच्या चरणी आपली प्रार्थना ठेवतो. पण एक प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? देवांना स्नान घातल्यानंतर जे पाणी उरतं ते नेमकं कुठे सोडायचं? तुळशीला, घराच्या बाहेर, झाडाच्या मुळांशी की सरळ नालीमध्ये? अनेक घरांमध्ये देवपूजा अगदी श्रद्धेने केली जाते, पण या एका छोट्याशा गोष्टीबद्दल मात्र योग्य माहिती नसते. आणि म्हणूनच आजची माहिती विशेष महत्वाची आहे. कारण आपण देवपूजा करतो ती केवळ एक पद्धत म्हणून नाही, तर श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो. त्यामुळे पूजेशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. देवांना रोज स्नान का घालतात? स्वामी भक्तांनो, आपल्या घरातील देव म्हणजे आपल्या श्रद्धेचं केंद्र. आपल्याला आनंद झाला तर आपण देवाला सांगतो, दुःख झालं तरी देवासमोर मन मोकळं करतो, काही अडचण आली तर महाराजांना हाक मारतो आणि एखादं चांगलं काम झालं की सर्वात आधी देवाचेच आभार मानतो. म्हणूनच देवघरातील देवांची पूजा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनली आहे. अनेक घरांमध्ये सकाळी देवांना पाण्याने स्नान घातलं जातं. काही जण पंचामृताने अभिषेक करतात, त्यानंतर स्वच्छ पाण्याने देवांना स्नान घालतात. हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, फुले अर्पण केली जातात. ही पूजा झाल्यानंतर जे पाणी उरतं त्याला आपण पूजेचं वापरलेलं पाणी म्हणतो. आता हे पाणी कुठं सोडायचं हे जाणून घेऊया. तुळशीला हे पाणी घालावं का? स्वामी भक्तांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवांच्या स्नानानंतर उरलेलं किंवा पूजेत वापरलेलं पाणी तुळशीला घालणं टाळावं, अशी अनेक घरांमधील धार्मिक परंपरा आहे. कारण तुळस ही आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशीला विष्णू स्वरूप आणि लक्ष्मी स्वरूप मानून तिचं स्वतंत्रपणे पूजन केलं जातं. म्हणून तुळशीला नेहमी स्वच्छ ताजं पाणी अर्पण करणं योग्य मानलं जातं. आपण कधी कधी विचार करतो, देवाचं पाणी आहे, तुळसही पवित्र आहे, मग ते तुळशीला घातलं तर काय हरकत आहे? पण धार्मिक परंपरेनुसार देवांच्या स्नानानंतर उरलेलं पाणी आणि तुळशीला अर्पण करायचं पाणी वेगळं ठेवण्याची पद्धत अनेक घरांमध्ये पाळली जाते. म्हणून तुळशीला शक्यतो स्वच्छ पाणीच द्यावं आणि देवपूजेचं उरलेलं पाणी दुसऱ्या योग्य ठिकाणी विसर्जित करावं. मग देवपूजेचं पाणी कुठे सोडायचं यासाठी अगदी सोपा मार्ग आहे. तुमच्या घराच्या आसपास एखादं मोठं झाड असेल, त्या झाडाच्या मुळाशी लोकांचे पाय पडत नसतील तर ते पाणी तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता. आंबा, नारळ किंवा इतर फुलांच्या मुळाशी ते पाणी सोडता येईल. मात्र तुळस किंवा पूजेसाठी विशेष वापरल्या जाणाऱ्या रोपांपासून ते वेगळं ठेवावं. घरात झाडांची सोय नसेल तर घराच्या आसपासच्या एखाद्या स्वच्छ जागी किंवा कोपरा जिथे पाय पडणार नाहीत अशा ठिकाणी हे पाणी सोडता येईल. उद्देश एकच, ते पाणी घाणीत जाऊ नये, पायाखाली तुडवलं जाऊ नये आणि त्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा. काही घरांमध्ये देवपूजेचं पाणी थोडं घरात शिंपडण्याची देखील परंपरा आहे. उरलेलं पाणी मात्र अशाच स्वच्छ ठिकाणी सोडता येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो, आपण देवपूजा करताना कधी एखादी गोष्ट माहीत नसल्यामुळे चुकीची केली असेल तर त्यासाठी घाबरण्याची गरज नाही. अज्ञानातून झालेली चूक आणि जाणून बुजून केलेली चूक यामध्ये फरक असतो. देव आपल्या मनातील भाव पाहतात. म्हणून माझ्याकडून चूक झाली, आता काहीतरी वाईट होईल अशी भीती मनामध्ये ठेवू नका. त्याऐवजी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा, महाराज मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या हातून अज्ञानामुळे काही चूक होत असेल तर ती सुधारण्याची बुद्धी द्या. ही भावना खूप मोठी आहे. देवपूजा करताना आणखी एक महत्वाची गोष्ट, आपण पूजा करताना स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवं. देवघर स्वच्छ असावं, पूजेची भांडी स्वच्छ असावीत. देवांना स्नान घालताना शक्यतो स्वच्छ पाणी वापरावं. अभिषेक करत असाल तर अभिषेकाचं पाणी कुठे जातं याचा देखील विचार करावा. आणि पूजा संपल्यानंतर देवघरातील वस्तू अस्ताव्यस्त न ठेवता व्यवस्थित ठेवाव्यात. कारण देवपूजा म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, देवपूजा म्हणजे स्वच्छता, शिस्त, श्रद्धा आणि मनाची शांतता. स्वामी भक्तांनो, आपण देवाकडे नेहमी मोठ्या इच्छा घेऊन जातो. घरात सुख असावं, मुलं सुखी असावीत, कुटुंबामध्ये आरोग्य असावं, व्यवसायात प्रगती व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात. पण त्याचबरोबर एक प्रार्थना अशीही करा, महाराज माझ्याकडून तुमची सेवा योग्य पद्धतीने करून घ्या.
कारण सेवा करण्याची इच्छा ही सुद्धा महाराजांचीच कृपा असते. आजची माहिती तुम्हाला केवळ एक नियम म्हणून लक्षात ठेवायची नाही, तर आपल्या घरातील देवपूजा ही अधिक श्रद्धेने, स्वच्छतेने आणि योग्य भावनेने करण्यासाठी ही माहिती लक्षात ठेवा. आणि हो, घराघरातील पूजा पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे आपल्या घरातील परंपरा, कुलाचार आणि स्थानिक धार्मिक पद्धती यांचा देखील आदर करावा. आजची ही सेवा, ही माहिती आणि हे शब्द श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करून महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना: ज्या घरात रोज देवाचं नाव घेतलं जातं त्या घरातून कधीही भक्तीचा दिवा विझू नये. प्रत्येक घरात सुख शांती नांदो. प्रत्येक कुटुंबावर महाराजांची कृपा छाया राहो आणि आपल्या हातून नकळतही चुकीचं काही घडू नये. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि शक्ती महाराजांनी द्यावी, हीच स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.